Hello. Okay. Hello. This is the My Artifact episode number 826. आजची तारीख आहे 10 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. मला काही गोष्टी सांगायच्या आहे ज्या आय डोंट नो समथिंग इम्पॉर्टंट नाही बट एक प्रकारे अजीब गोष्टी आहे. अजीब पण नाही, इट जस्ट आय डोंट नो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जे रोज रोज होत नाही आणि खूप वेळातून एक वेळा होते. सो दॅट्स वाय इट्स ए रिअली डिफरंट थिंग हॅपन टुडे. सो काय झालं आज काही नाही. आज मला सुट्टी. सो आज मी विचार केला की आज पूर्ण दिवसभर मी फ्लॅश पाहीन. आज काल मला माहीत होतं की 4 वाजता मॅचेस आहे. सो 4 वाजता मॅचेस खेळायला जावं लागेल. टिल इन दी 4 वाजेपर्यंत मी कम्प्लिटली फ्री आहे. सो मी सकाळपासून विचार केला की मस्त उशिरा उठायचं, करीब 8-8:30 वाजता, तोंड हातपाय वगैरे धुवून लॅपटॉप वगैरे आणून फ्लॅश सीझन पाहायचं, पूर्ण सीझन आज कंप्लीट करायचं. सो उठलो मी, पूर्ण सामान वगैरे फ्रेश वगैरे झालो, दात वगैरे घातले, सगळं केलं आणि त्याच्यानंतर मी वरती वगैरे गेलो, वरती सामान वगैरे लावलं आणि आपलं पूर्ण सेटलमेंट केलं. नंतर तेवढ्यातच त्याला पिंटीचा फोन आला. पिंटी म्हणे 10 वाजताच मॅच आहे म्हणे, लवकर येऊन जा म्हणे, 10-10:30 वाजता. वॉट द हेल. चला मी आत्ताच पूर्ण सेटअप केलं, फ्रेश झालो आणि आत्ताच खेळायला बोलून राहिले म्हणलं जाऊ दे, म्हणलं फ्लॅश वगैरे नंतर पाहून घेऊ, म्हणलं मॅचेस आहे चाललं जाऊ म्हणलं. असं गेलो, मॅचेस खेळलो. त्याच्यानंतर काय झालं की मॅचेस खेळलो आणि त्याच्यामध्ये बहुत बेकार पद्धतीनं हारलो आम्ही. 6-0 इट जस्ट कम्प्लिटली एवढे बेकार परिस्थिती की बहुत जास्त. बट नाही, आम्ही प्रॅक्टिस केली त्याच्याबद्दल ना काही. सरळ आम्ही पेपर द्यायला गेलो आणि एवढं एक्सपेक्ट करू शकतो राव का 6 गोल खाल्ले. सो वॉट एव्हर इट हॅपन्स इट हॅपन्स. सो आफ्टर दॅट काय झालं त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर घरी आलो, 12 वाजता घरी आलो, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर मग कसं तो बॅक टू द फ्युचर बघितला, बॅक टू द फ्युचर 2 जो म्हणजे फ्लॅश पाहतो म्हटलं चला, मग नंतर विचारत गेला आणि तो बॅक टू द फ्युचर 2 पाहिलं. तो पाहिल्यानंतर मग मग मी खाली गेलो. वडिलांचा फोन आला, बिट्टू, सोनूताई, प्रीत्या वगैरे आल्या म्हणे. सो मी खाली गेलो आणि सोनूताईंनी केक आणला. म्हणलं केक आणला, what the hell, काय केक, का कुणाचा वाढदिवस आहे? आईचा वाढदिवस आहे. मग जसं आईचा वाढदिवसाला माझं तर एकदम डोक्यातूनच आऊट झालं की भाऊ आजची 10 तारीख आहे, 10 जून आहे आणि माझ्या आईचा वाढदिवस आहे. आपले वाढदिवस खूप लक्षात राहतं वडिलांचे वगैरे. आय डोंट नो, म्हणजे जे वाढदिवस नाही का आपण रेग्युलर ते सेलिब्रेट करतो त्याप्रमाणे आपल्याला ती गोष्ट नेहमी लक्षात राहते. जस्ट लाईक पिंटीचा वाढदिवस किंवा प्रतीकचा वाढदिवस किंवा वैभव किंवा विशाल किंवा वन मॅन ह्यांचे वाढदिवस कसं आपण काही ना काहीतरी राहते, छोट ना मोठं काही ना काहीतरी राहते. पिंटीचा वाढदिवस सो एक प्रकार लक्षात राहते राव. बट आईचा वाढदिवस नाही का कधीच सेलिब्रेट नाही केला, कधीच नाही. एव्हरी टाईम काही ना काहीतरी होते आणि तिचा वाढदिवस कधीच सेलिब्रेटच नाही होत. नेहमी लग्नाचा वाढदिवस होते किंवा वडिलांचा वाढदिवस होते, पण तिचा वाढदिवस कधी सेलिब्रेटच नाही होत. बट यावेळेस आला म्हणजे कसं, मागच्या वेळेस कसं लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळेस ठरवलं होतं की 10 तारीखला आईचा वाढदिवस राहील, तेव्हा मी काही ना काहीतरी करीन. बट इन द एंड झाला काहीच नाही झालं आणि जस्ट माझ्या एकदम आउट ऑफ फोकसच झालं का आज 10 तारीख आहे आणि आज जे हे पण करायचं तर आईचा वाढदिवस आहे. सो मी आणि कसं आहे तेव्हाच नाही का खूप साऱ्या गोष्टी एकदम वेळेवर आल्या. एकदम म्हणजे राऊंड 1 सकाळी झाला आमचा खेळण्याचा, त्याच्यात हारलो. राऊंड 2 ते 4 वाजता होती आणि 4 वाजता सोनूताई, प्रीत्या, बिट्टू आले. बिट्टूचा हात तुटला. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेत होतो. त्याच्यानंतर आईचा वाढदिवस आणि त्याच्यानंतर राऊंड 2चा गेम प्ले. मी गेलो नसतो तर गेम नॉकआउट झाली असती, गेली असती पूर्ण. सगळेजण माझ्यावर ब्लेम केले असते आणि वेळेवर डिच केलं असं म्हणलं असतं. पण या साऱ्या गोष्टी एकाच वेळी आल्या ना, आय जस्ट फील रिअली कन्फ्यूज. आणि हे असं माझं एकाच वेळेस नाव नेहमी 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 असंच होते राव. म्हणजे जेव्हा मी फ्री राहतो ना तेव्हा असला कोणीच नाही राहत तेव्हा. बट जेव्हा नाही का असं काही सगळ्या म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये मी डिसाईडच नाही करू शकत का मी कुठं जाऊ का जाऊ. मी डिसाईड केलं का दोन्ही गोष्टी करू म्हणलं. 1 घंट्याची लीव्ह घेऊ म्हणलं, आपला राऊंड 2 खतम करून पटकन घरी येऊ म्हणलं आणि आईचा वाढदिवस सेलिब्रेट करू. सो गेलो, खेळलो. राऊंड 2मध्ये आम्ही जास्त गोल नाही खाल्ले
ॲक्च्युली 2च गोल खाल्ले आणि 1 गोल मारलासुद्धा. सो वी जस्ट प्लेड रिअली वेल. आणि त्याच्यानंतर मग घरी आलो फटसे. आल्यानंतर सगळं रेडीच होतं. म्हटलं म्हणे इथे पिक्चर वगैरे लाव म्हणे वरती. सो सगळं रेडी, स्पीकर वगैरे सगळं सेटअप वगैरे केलं, जेवण वगैरे केलं, केक कापला, फोटोज वगैरे काढली. इट जस्ट फील रिअली नाईस. फॅमिलीसोबत आम्ही टाईम स्पेंड केला. इट जस्ट मेक्स रिअली अमेझिंग थिंग्स. आणि देन त्याच्यानंतर आता जस्ट खूप सारं जेवलं आणि त्यामुळे इथे फिरून राहिलं आहे. बट वरती पाऊस सुरू आहे. सो काफी इरिटेटिंग वाटत आहे. आणि हे शर्ट पण मला एक प्रकारे खूप जास्त टाईट वाटत आहे. So today's this is so there's it there's then there's the My Artifact episode number 6826. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.